नमो भगवते वासुदेवाय नमः. सांब सदाशिव श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला श्री भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची क्षणात दारिद्र्य नष्ट करणारी अशी पौराणिक कथा ऐकवणार आहोत, जी तुमचे प्रत्येक धोक्यापासून रक्षण करेल आणि तुमच्या सर्वात मोठ्यातील मोठ्या दुःखाचा नाश करेल. जो भक्त ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकतो, त्याच्या सर्व इच्छा भगवान विष्णू त्वरित पूर्ण करतात. एकदा भगवान विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी क्षीरसागरात शेषनागाच्या सय्यावर बसून विसावा घेत होते. तेव्हा भगवान विष्णूजींनी पाहिले की माता लक्ष्मीजी कशाच्या तरी काळजीत आहेत, चिंतेत आहेत. तेव्हा भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीजींना इतके चिंतित होण्याचे कारण विचारले आणि म्हणाले, हे देवी लक्ष्मी, आज तुम्ही इतके चिंतित असल्याचे कारण मला सांगा. त्या चिंतेचे उत्तर मी नक्कीच तुम्हाला देईन. मग माता लक्ष्मी म्हणते, हे भगवान, आज मी जेव्हा पृथ्वीवर फिरून तुमच्याकडे येत होते, तेव्हा मी पाहिले की 2 मुलं खूप चांगले मित्र होते. पण माहीत नाही एके दिवशी काय होते. एक मित्र तो त्याच्या मित्राचा विश्वासघात करतो आणि त्याला पुन्हा कधीही भेटत नाही. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की प्रिय लक्ष्मी, हा प्रश्न विचारून आपण संपूर्ण मानवजातीचे रक्षण केले आहे. परंतु या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. मी तुम्हाला आता जी कथा सांगणार आहे, ती कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण ऐकावी लागेल. कारण ज्याप्रमाणे अर्ध्या पाण्याने भरलेल्या घागरीतील पाणी जमिनीवर पडत राहते, त्याचप्रमाणे अर्धे अपूर्ण ज्ञान असलेल्या व्यक्तीचे ज्ञान त्याच्यासाठी हानिकारक असते. तेव्हा देवी लक्ष्मी भगवान विष्णूजींना म्हणते, हे भगवान, मी तुम्हाला खात्री देते की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच ऐकेन आणि या कथेतून मिळालेले ज्ञान नक्कीच संपूर्ण जगात प्रसिद्ध करेन. प्रेमळ भक्तांनो, तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल आणि घरामध्ये धनाची बरकत हवी असेल तर आत्ताच ही पवित्र कथा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आपल्याकडे 4 इंचापासून ते 1.5 फुटापर्यंत फायबर आणि मार्बलच्या मूर्त्या अवेलेबल आहेत. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर कृपया दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. भक्तांनो, भगवान विष्णूजी माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी लक्ष्मी, फार पूर्वी एका नगरात एक राजा राज्य करत होता. तो राजा खूप धीट होता आणि त्याची 3ही मुले राजापेक्षाही खूप धीट होती. राजाची 3 मुलं राजाला एक एक करून युद्धामध्ये हरवत असत. म्हणूनच राजा आपल्या 3ही मुलांना युद्धात घेऊन जात असे. त्यामुळे राजा कधीच युद्धात पराभूत होत नसे. परंतु त्यांच्या 3ही पुत्रांना त्यांच्या शौर्याचा खूप अभिमान वाटत होता आणि त्या राजाची 3ही मुलं नगरातील सर्व राजांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत असत. एके दिवशी राजाने आपल्या 3ही मुलांना जवळ बोलावले आणि त्यांना म्हणाले, मुलांनो, तुम्ही सर्वजण युद्धाच्या रणनीतीत निश्चितच निपुण आहात, पारंगत आहात. पण पुत्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की चुकूनही तुम्ही तिघेही शहराच्या सीमेजवळ असलेल्या नगरात चुकूनही जाऊ नका, नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो. हे तुम्ही नगरच्या कोणत्याही वनात जा, पण मी सांगितलेल्या वनात जाऊ नका, नाहीतर तुम्ही खूप दुःखी होऊ शकता. इतके बोलून राजा आपल्या मुलांना त्यांच्या खोलीत जायला सांगतो आणि शांत बसतो. मग 3ही राजपुत्र आपापल्या खोलीत जातात आणि आराम करायला लागतात. पण त्यांच्या वडिलांच्या बोलण्याने 3ही राजपुत्रांना फार आश्चर्य वाटले. ते मनात विचार करू लागले की या शहराच्या सीमेपलीकडच्या जंगलात असे काय आहे ज्याची त्याच्या वडिलांना इतकी भीती वाटते. मला वाटतं आपण तिथे जाऊन बघायला हवं.
राजाच्या तिन्ही राजपुत्रांच्या मनात असेच विचार येत होते आणि असा विचार करत ते कधी झोपी गेले त्यांना काही कळू शकले नाही. मग सकाळ झाली तेव्हा तिन्ही राजपुत्र उठले आणि एकमेकांना भेटले. त्यानंतर आपली सर्व दैनंदिन कामे उरकून तिन्ही राजपुत्र आपापल्या घोड्यावर बसून राजवाड्यातून बाहेर पडतात आणि शिकारीसाठी जंगलात जातात. मात्र बराच वेळ भक्ष्याचा शोध घेतल्यानंतरही त्यांना भक्ष्य सापडत नाही. तेव्हा तिन्ही राजपुत्रांपैकी सर्वात धाकटा थोरल्याला म्हणतो, भाऊ, या जंगलात आपल्याला शिकार करायला एकही प्राणी सापडणार नाही. आपण सीमेपलीकडच्या जंगलात का जाऊन बघत नाही? कदाचित आपल्याला तिथे कोणीतरी शिकार करायला मिळेल. धाकट्या राजपुत्राचे म्हणणे ऐकून थोरला राजकुमार त्याला बोलतो, तू वेडा आहेस का? वडिलांनी आपल्याला त्या जंगलात जाण्यास स्पष्ट मनाई केली आहे. छोटा राजकुमार खूप खोडकर स्वभावाचा होता, त्यामुळे तो बोलण्यातही खूप तडफदार होता. त्यानंतर तो मोठ्या राजपुत्राला म्हणतो, मला वाटतं की त्या जंगलाच्या राजाबरोबरच्या युद्धात आपल्या वडिलांचा पराभव झाला असावा, म्हणूनच ते आपल्याला त्या जंगलात जाण्यापासून रोखत आहेत आणि त्यांना वाटते की कदाचित तो आपल्याला मारून टाकेल आणि आपण तिघही युद्धात पराभूत होऊ. हे ऐकून इतर दोन थोरल्या राजपुत्रांचा राग गगनाला भिडला. धाकटा राजपुत्र पुढे म्हणतो, पण जरा विचार करा की जर आपण त्या जंगलाच्या राजाला युद्धात पराभूत केले तर आपली किती प्रशंसा होईल. आणि मग त्यांचा राग थोडा शांत झाला आणि दोन थोरल्या राजपुत्रांनी धाकट्या राजपुत्राशी सहमती दर्शवली आणि मग तिन्ही राजपुत्र त्या जंगलात पोहोचले. त्या जंगलाचे दृश्य अतिशय मनमोहक होते, कारण त्या जंगलात सगळीकडे हिरवळ दिसत होती, पण त्यांना त्या जंगलात एकही प्राणी दिसत नव्हता. आणि ते तिन्ही राजपुत्र त्या जंगलात शिकार शोधत होते, पण त्या जंगलात त्यांना शिकार करण्यासाठी एकही भक्ष्य सापडत नव्हता. त्यामुळे ते तिन्ही राजपुत्र खूप काळजीत पडले आणि आपापसात बोलू लागले की या जंगलातील सर्व प्राणी कुठे गेले. भक्तांनो, भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी लक्ष्मी. मग बराच वेळ भक्ष्य शोधूनही त्यांना शिकार करायला एकही प्राणी सापडला नाही आणि कित्येक तास भक्ष्याचा शोध घेत असताना तिन्ही राजपुत्रांना खूप तहान लागली होती. तेव्हा ते तीन राजपुत्र एका झाडाखाली उभे राहून विश्रांती घेऊ लागले, पण त्यांची तहान कमी होत नव्हती, उलट अधिकच तीव्र होत गेली. आता त्यांचा घसाही कोरडा होऊ लागला होता आणि संध्याकाळ होत होती. त्यामुळे त्या जंगलाभोवती हळूहळू अंधार पसरू लागला. तेव्हा थोरला राजपुत्र म्हणाला की असे चालणार नाही. जर असेच चालू राहिले तर आपण सर्वजण तहानेने मरणार आहोत. त्यामुळे तातडीने पाण्याचा शोध घेतला पाहिजे. मग अचानक सर्वात धाकटा राजकुमार त्याच झाडावर चढतो आणि एका फांदीवर बसतो आणि त्या पूर्ण जंगलाचे निरीक्षण करतो. मग त्याला त्या जंगलाच्या टोकावर एक घर दिसलं. राजपुत्राला ते घर अगदी सहज दिसत होतं, कारण त्या घरासमोर आग जळत होती. हे दृश्य पाहून धाकटा राजकुमार झाडावरून खाली उतरतो आणि मोठ्या राजपुत्राला म्हणतो, मोठ्या भावा, काळजी करू नकोस, कारण आता तुझी तहान भागणार आहे. तेव्हा दोन थोरल्या राजपुत्रांनी त्याला विचारले, काय झाले? तू असे काय पाहिलेस ज्याच्यामुळे तुला इतका आनंद होत आहे? तेव्हा त्यांनी उत्तर दिले आणि म्हणाले की मोठ्या भावा, मी या झाडाच्या टोकावर चढलो आणि पाहिले की या जंगलापासून काही अंतरावर एक घर आहे आणि त्या घरासमोर आगही जळत आहे. त्या घरासमोर आग लागली असेल तर त्या घरात कोणीतरी असावं ज्याने ही आग लावली असेल आणि कदाचित त्या घरातही पाणी असेल. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की आपण त्या घराजवळ जायला हवे, जिथे पाण्याची एक विहीर देखील आहे, जिथून आपण सर्वजण पाण्याची तहान भागवू शकतो. ती विहीर पाहून तिन्ही राजपुत्र खूप खुश झाले आणि मनात विचार करू लागले की आता आपल्याला भरपूर पाणी प्यायला मिळेल. मग त्या तिन्ही राजपुत्रांनी विहिरीच्या आत डोकावून पाहिले तर विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली होती, पण विहिरीच्या खूप खाली
पाणी होते आणि विहिरीजवळ एक बादलीही ठेवली होती, पण त्या बादलीत दोरी बांधलेली नव्हती. पुन्हा त्या राजकुमाराच्या मनात विचार आला की आपण इथेच तहानेने मरणार आहोत, कारण पाणी आपल्याला भेटणार नाही. तेव्हा मोठा राजकुमार छोट्या राजकुमाराला म्हणाला की जा, त्या घरात जाऊन विचारून ये की हे पाणी कशा प्रकारे भेटेल. इथे विहीर आहे आणि घर आहे, म्हणजे त्या घरातील व्यक्ती देखील हे पाणी पित असतील. या विहिरीतून पाणी काढण्यासाठी त्या घरात नक्कीच दोरी असेल, म्हणून लवकर जा आणि त्या घरातून दोरी मागवा. मित्रांनो, भगवान विष्णूजी माता लक्ष्मीजींना म्हणतात, हे देवी. तेव्हा दोन्ही मोठे राजकुमार एकाच विहिरीजवळ बसतात आणि इकडे धाकटा राजकुमार दोरी घेण्यासाठी त्या घराच्या दारात पोहोचतो. त्या घरी पोचल्यावर त्याने हाक मारली, घरात कोणी आहे का? ऐका, तुमच्या त्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी आम्हाला दोरी द्या, कारण आम्हा तिन्ही भावांना खूप तहान लागली आहे आणि जर आम्हाला वेळेवर प्यायला पाणी मिळाले नाही तर आम्ही तहानेने मरून जाऊ. मग लहान राजपुत्राने हाक मारताच काही वेळाने त्या घरातून एक अतिशय सुंदर सागरी स्त्री बाहेर आली. तेव्हा त्या लहान राजकुमाराने तिला नम्र विनंती केली, ऐका, आम्ही तिघे भाऊ आहोत आणि तिन्ही भाऊ खूप व्यथित आहोत. तहान लागली आहे. माझे उरलेले 2 भाऊ तुझ्या वाटेत विहिरीजवळ बसले आहेत. त्याने मला तुझ्या घरून दोरी आणायला सांगितले आहे. मुलगी त्याला पाहताच त्याच्यावर मोहित झाली. मग ती मनात विचार करू लागली की आज हा देखणा तरुण घरी चालून माझ्याकडे आला आहे, त्याला मी माझा नवरा बनवले तर. ती स्त्री तिच्या दारात उभी राहिली आणि लहान राजपुत्राच्या सौंदर्याकडे एकटक पाहत राहिली. तेव्हा छोटा राजकुमार त्या स्त्रीला म्हणाला, हे सुंदर स्त्री, तुम्ही इतक्या कोणत्या विचारात गेला आहात? तुझ्या घरात दोरी असेल तर ती आम्हाला दिली जावी. तेव्हा ती लहान सुंदरी म्हणते की तुम्ही थोडा वेळ इथेच थांबा, मी माझ्या मोठ्या बहिणीला विचारून सांगते. मग लहान बहीण घरी जाते आणि घरात गेल्यावर ती आपल्या बहिणीला सांगते, ताई, आपल्या घराच्या दारात एक तरुण उभा आहे. तो हुबेहूब राजकुमारासारखा दिसतो. ती निष्पाप व्यक्ती तहानेने व्याकुळ होऊन आपल्या घरी दोरी मागायला आली आहे. बहिणीचे बोलणे ऐकून ती खूप खुश होते आणि ती स्वतः तिच्या घराचा दरवाजा उघडते आणि त्या राजकुमारापर्यंत पोहोचते. दारापाशी पोचल्यावर तिला दिसते की तिच्या दारात एक देखणा तरुण उभा आहे, जो एखाद्या राजपुत्रासारखा हुबेहूब दिसतो. तेव्हा त्या मोठ्या बहिणीने त्या राजकुमाराला विचारले की तू कोण आहेस आणि इकडे का आला आहेस? तेव्हा सर्वात लहान राजकुमार तिला म्हणतो की हे सुंदरी, मी या नगराच्या राजाचा छोटा राजकुमार आहे आणि माझे 2 भाऊ आहेत. आम्ही शिकारीसाठी बाहेर पडलो होतो, पण आम्हाला शिकार भेटली नाही, म्हणून शिकार शोधण्यासाठी आम्ही या जंगलात येऊन पोचलो. पण भरपूर शिकार शोधल्यामुळे आम्हाला खूप तहान लागली. या कारणास्तव मी तुमच्या घरी दोरी बांधण्यासाठी आलो आहे, जेणेकरून आम्ही सर्वजण त्या विहिरीतून पाणी काढू शकू, कारण आम्ही तिघेही भाऊ खूप तहानलेले आहोत. जर तुम्ही मला दोरी दिली तर ते माझ्यावर मोठे उपकार होईल. भक्तांनो, भगवान विष्णूजी माता लक्ष्मीजींना म्हणतात, हे लक्ष्मी, ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. हे देवी, लहान राजकुमाराचे म्हणणे ऐकून त्या महिलेची मोठी बहीण म्हणते की तुला आमच्या घरी दोरी नक्कीच मिळेल, पण तुला माझी एक अट मान्य करावी लागेल आणि जर तुम्ही माझी अट मान्य केली तर आम्ही तुम्हाला दोरी नक्कीच देऊ. पण फक्त दोरीच नाही तर आम्ही तुम्हाला आमच्या हाताने पाणी प्यायला देऊ आणि तुम्हाला विश्रांतीसाठी खाटही देऊ. आणि जर तुम्ही माझी अट मान्य केली नाही तर मग मी तुम्हाला पाणी प्यायला देणार नाही, तुम्हा तिघांना माझ्या घरासमोर बसूही देणार नाही. तेव्हा तो राजकुमार म्हणतो, ठीक आहे, पण तुमची अट काय आहे ते तुम्ही मला पहिले सांगा, जेणेकरून मी ती अट माझ्या भावांना सांगू शकेन. तेव्हा त्या महिलेच्या मोठ्या बहिणीने म्हटले, हे नवयुवक राजकुमार, माझ्या 2 बहिणी माझ्यासारख्या सुंदर आहेत. तुम्हा तिघा भावांना आम्हा तिघी बहिणींशी लग्न करावे लागेल, कारण आम्ही तिघी बहिणी अजूनही कुवारीच आहोत.
जर तुम्ही तिघा भावांनी आमच्याशी लग्न केले तर आम्ही तुम्हाला नक्कीच पाणी प्यायला देऊ, पलंगावर बसवून ठेवू आणि स्वादिष्ट भोजन देखील तुम्हाला खायला देऊ आणि तुमची व्यवस्थितरित्या काळजी घेऊ. त्या सुंदर सागरी स्त्रीच्या मोठ्या बहिणीचे बोलणे ऐकून लहान राजकुमार खूप आश्चर्यचकित होतो आणि मनात विचार करू लागतो की ही अशी काय अवस्था आहे. आपण आपल्या आईवडिलांच्या परवानगीशिवाय आम्ही तिघे भाऊ असे अचानक लग्न कसे करू शकतो. राजकुमार आपल्या मोठ्या बहिणीला म्हणाला, तू थोडा वेळ थांब, मी माझ्या 2 मोठ्या भावांना विचारतो, ते सांगतील तसे करू. त्यानंतर राजकुमार धावत जाऊन आपल्या 2 मोठ्या भावांकडे पोहोचला आणि त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली. लहान भाऊ म्हणाला की आपल्याला त्या घरात फक्त दोरीच नाही तर त्यांच्या हातांनी पाणी पाजलं जाईल. त्या घरात 3 स्त्रिया राहतात ज्या दिसायला हुबेहूब अप्सरांसारख्या आहेत आणि त्या घरात राहणाऱ्या 3 बायकांची एक अट आहे, त्यांनी सांगितली आहे आणि त्यांची अट पूर्ण केली तर आपल्याला तहान शमवण्यासाठी पाणी मिळेल, तसेच आम्हाला आराम करण्यासाठी पलंगही दिला जाईल. भक्तांनो, भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, त्या 3 राजपुत्रांना खूप तहान लागली होती. त्यावेळी त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दल त्यांना काही समजू शकले नाही. तेव्हा ते 3 राजकुमार पाणी पिऊन आपला जीव वाचवण्याचा सर्वोत्तम विचार करत होते. मग थोरला राजपुत्र छोट्या राजपुत्राला म्हणाला की ठीक आहे, आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी त्यांची कोणतीही अट मान्य करायला तयार आहे. मला सांगा ती अट काय आहे, मला त्या अटीबद्दल सांगा. तेव्हा धाकटा राजकुमार मोठ्या राजपुत्राला म्हणतो की आपण तिघे भाऊ आहोत आणि त्या सुंदर स्त्रीलाही 2 बहिणी आहेत. त्यांची अट अशी आहे की आम्ही 3 भावांनी त्या 3 बहिणींशी लग्न केले तर आम्हाला नक्कीच प्यायला पाणी मिळेल. त्यांची ही अट आपण मान्य केली तर मग आपल्याला प्यायला पाणी, खायला रुचकर जेवण आणि विश्रांतीसाठी पलंग मिळेल. पण जर आम्ही त्यांची ही अट नकारली तर ते आम्हाला पाणी पिऊ देणार नाहीत आणि आपल्याला इकडे बसूनही देणार नाहीत. मग थोरला राजकुमार धाकट्या राजपुत्राला विचारतो की आपण त्यांच्याशी लग्न कसे करू शकतो आणि आपण त्यांच्याशी लग्न केले तरी आपले वडील आपल्यावर खूप रागावतील, त्यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा नष्ट होईल. आमच्या वडिलांना आमचे लग्न मोठ्या राजांच्या राजकन्यांशी लावायचे आहे. तेव्हा धाकटा राजकुमार मोठ्या राजपुत्राला म्हणतो, भावांनो, आपण जगलो तरच आपले वडील आपले लग्न करतील, पण जर थोडं पण पाणी प्यायला मिळालं नाही तर आपण मरण जाऊ. हे विसरलात का? पहिला आपण थोडं पाणी पिऊन आपली तहान भागूया, यानंतर बघू आपले वडील काय करतात. आणि तसंही आपण राजाचे पुत्र आहोत, आम्ही राजपुत्र आहोत, म्हणून आम्ही फक्त एकच नाही तर अनेक लग्न करू शकतो. यात काही अप्रिय नाही, कारण आमच्या वडिलांनीही अनेक विवाह केले आहेत. तेव्हा थोरला राजपुत्र धाकट्या राजपुत्राला म्हणतो की हो भाऊ, तुझं म्हणणं बरोबर आहे. आता काय होईल ते पाहायचं आहे. आधी त्यांच्याशी लग्न करून पाणी पिऊन तहान भागवतो, नाहीतर आपण मरून जाऊ. मग ते 3 राजकुमार त्या 3 सुंदर स्त्रियांशी लग्न करण्यास तयार झाले. आता ते 3 राजकुमार त्या सुंदर स्त्रियांच्या घराजवळ पोहोचतात आणि तिच्या मोठ्या बहिणीला सांगतात की आम्ही तिघे भाऊ तुझी अट मान्य करायला तयार आहोत, कृपया आम्हाला प्यायला पाणी द्या. त्या 3 राजपुत्रांचे बोलणे ऐकून त्या 3 बहिणींना खूप आनंद झाला आणि त्या 3 राजकुमारांना मोठ्या प्रेमाने पाणी देऊ लागल्या. मग पाणी पिऊन त्यांची तहान थोडं भागल्यावर त्या स्त्रिया पटकन 3 राजपुत्रांसाठी स्वादिष्ट भोजन तयार करू लागतात आणि मग त्यांना मोठ्या प्रेमाने खाऊ घालतात. मोठा राजपुत्र मनात विचार करू लागतो की आपल्याला जे हवे होते ते आपल्याला मिळाले आहे. आता आम्हाला त्यांच्या अटी मान्य करण्याची गरज नाही आणि आम्ही तिघे भाऊ इतके सामर्थ्यवान आहोत की आम्ही या कोमल मुलींना उचलून खाली फेकून देऊ. असा विचार करून थोरला राजपुत्र त्या स्त्रियांना म्हणाला, हे सुंदर स्त्रियांनो, आमच्या कोणत्याही भावाला तुमच्या बहिणीशी लग्न करायचे नाही. आम्ही तुम्हाला पाणी प्यायला सांगितले होते की आम्ही तिघे भाऊ तुमच्या 3 बहिणींचे लग्न करणार आहोत, पण आमच्यापैकी कोणीही भाऊ
आमच्या वडिलांना विचारल्याशिवाय लग्न करू शकत नाही. आता आम्ही तिघेही इथून जात आहोत. थोरल्या राजपुत्राचे असे शब्द ऐकून तिन्ही सुंदर स्त्रिया त्यांच्या खऱ्या रूपात परतल्या. त्या 3 बहिणी राक्षस होत्या. त्यांना तर मोठी नखे आणि मोठे दात होते. त्यांचे भयंकर रूप पाहून तिन्ही राजपुत्र भयभीत झाले आणि त्यांना सांगू लागले की आम्हाला क्षमा करा आणि आम्ही तिघेही भाऊ तुमच्याशी लग्न करायला तयार आहोत. तेव्हा थोरला राजकुमार आपल्या 2 भावांना समजावतो आणि म्हणतो की या 3 बहिणी राक्षसी आहेत. त्यांची अट आपण मान्य केली नाही तर हे तिन्ही राक्षस आपला जीव घेणार हे निश्चित. मग तिन्ही राजपुत्र त्यांच्याशी लग्न करायला तयार होतात. त्यानंतर त्या 3 राजकुमारांचा त्या 3 सुंदर स्त्रियांशी विवाह होतो आणि त्या राजकुमारांशी लग्न होताच त्या 3 स्त्रिया खूप आनंदी होतात. मग त्या तिघी बहिणी त्यांच्यासोबत आनंदाने आयुष्य जगू लागल्या. त्या दररोज आपल्या पतींसाठी स्वादिष्ट भोजन तयार करत असत, जे खाऊन तिन्ही राजपुत्र अधिक बलवान होत होते. तिन्ही राजपुत्रांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. असेच बरेच दिवस निघून जातात. मग एके दिवशी दोन्ही मोठ्या राजपुत्रांना दिसले की त्यांचा धाकटा भाऊ खूप अशक्त झाला आहे. इतकं रुचकर जेवण मिळूनही तो अशक्त होत होता. तेव्हा थोरला राजकुमार धाकट्या राजपुत्राला म्हणतो, भाऊ, तुला काय झालंय? तुझी तब्येत बरी नाही का? कारण इथे खूप स्वादिष्ट पदार्थ मिळतात. इतकं रुचकर जेवण मिळूनही अशक्त का होत आहेस? तुम्हाला काही दुःख किंवा समस्या आहे का? तेव्हा धाकटा राजकुमार आपल्या मोठ्या भावाला उत्तर देत म्हणाला, ज्येष्ठ भ्राताश्री, माझी पत्नी मला प्रेमाने खाऊ घालत नाही. कारण जेव्हा मी तिच्यासोबत जेवायला बसतो तेव्हा ती दुसऱ्या बाजूला तोंड करून जोरजोरात ओरडू लागते आणि तिचे रडणे पाहून मला नीट जेवता येत नाही. त्यामुळे मला भूक लागते आणि त्यामुळेच मी अशक्त झालो आहे. पण मी समजू शकत नाही, मी जेवायला बसल्यावरच माझी बायको का रडायला लागते आणि ती मला असे रडण्याचे कारण सांगत नाही. मित्रांनो, भगवान विष्णूजी माता लक्ष्मीजींना म्हणतात, हे देवी. महान राजकुमार त्याला म्हणतात, भावा, मी जेवायला बसल्यावर माझी पत्नी रडते, याचे कारण काय असावे? ती मला या कुपिताबद्दल काहीच सांगत नाही. मला रडायची सवय आहे एवढं सांगून ती गप्प बसते आणि जेव्हा जेव्हा मला तसं वाटतं तेव्हा ती रडू लागते. काही ना काही कारण सांगून ती माझे संभाषण टाळते. पण मी जेवायला बसल्यावर ती का रडते हे ते मला सांगत नाही. त्यामुळेच मी अशक्त झालो आहे. माझ्या अशक्तपणाचे दुसरे कारण म्हणजे मला माझ्या वडिलांची, आईची खूप आठवण येते. लहान राजपुत्राचे बोलणे ऐकून मोठा राजकुमार त्याला म्हणाला, तुझी बायको जेवताना का रडते हे शोधण्यासाठी मी तुला एक मार्ग सांगतो. ऐक, आज तू जेवायला बसशील तेव्हा तुझ्या बायकोला सांग की तुझ्या विलापाचे कारण सांगेपर्यंत मी अजिबात काहीच खाणार नाही आणि पाणी देखील पिणार नाही. अशा रीतीने उपाशी राहून मी प्राणत्याग करेन. तेव्हा तो लहान राजकुमार म्हणाला, अरे भाऊ, मला उपाशी मरायचे नाही. मी खूप अशक्त झालो आहे, पण आता जर मी काही खाल्ले नाही तर मी खरोखरच मरेन. मग मोठा राजकुमार लहान राजकुमाराला म्हणतो की अरे, तुला फक्त हे नाटक करायचे आहे. तिच्याकडून सत्य जाणून घेण्यासाठी तुला हे खोटं नाटक करावं लागेल. मोठ्या राजपुत्राचे म्हणणे ऐकून आता धाकट्या राजपुत्राला सगळा प्रकार समजला आणि तो मनात विचार करू लागला की आज रात्री मी माझ्या पत्नीसमोर असे नाटक करेन. मग हळूहळू रात्र पडते आणि त्याची पत्नी त्याच्याशी बोलू लागली. ती लहान राजकुमारीसाठी त्याच्या खोलीत अन्न आणते. मग लहान राजकुमार ते अन्न खाण्यासाठी बसतो. मग अचानक त्याची पत्नी तिचा चेहरा दुसरीकडे वळवते आणि मोठ्याने ओरडते आणि मग रडू देखील लागते. मग लहान राजकुमार तिला विचारतो, अगं प्रिये, तू का रडत आहेस? आणि आजच नाही, मी जेवायला बसतो तेव्हा तू असंच का रडायला लागतेस? आज तुला मला सांगावे लागेल, नाहीतर मी माझे अन्न पाणी सोडून देईन आणि मग माझा मृत्यू होईल. मग लहान राजपुत्राची बायको म्हणते, हे पतिदेव, तू जेवायला घे. माझ्याबद्दल एवढा विचार करू नकोस. मला शोक करायची सवय आहे आणि जेव्हा जेव्हा मला शोक करावासा वाटतो तेव्हा मी तशीच रडते.
पत्नीचे म्हणणे ऐकून लहान राजपुत्राला समजले की त्याची पत्नी त्याच्याशी खोटे बोलत आहे. मग लहान राजकुमार त्याच्या पत्नीला म्हणाला, प्रिये, आज मला तुला सांगायचं आहे की तू अचानक का रडायला लागलीस आणि तू मला काही सांगितले नाहीस तर मग मी तुम्हाला सांगत आहे की मी अन्न आणि पाणी सोडेन. भक्तांनो, भगवान विष्णूजी माता लक्ष्मीजींना म्हणतात, हे देवी, जेव्हा त्यांनी आपल्या पतीकडून हे ऐकले तेव्हा ती त्याला सांगते, माझ्या शोकाचे कारण म्हणजे माझ्या दोघी बहिणी ज्या राक्षसी आहेत आणि दुर्दैवाने मी सुद्धा राक्षस आहे. माझ्या 2 बहिणी आहेत त्या एकदम क्रूर आहेत. त्या जंगलात जातात आणि वेगवेगळ्या जीवजंतूचे मांस पळवून आणतात आणि ते खातात. त्या मनुष्याप्रमाणे शाकाहारी भोजन करत नाहीत. आणि आता तर मला या गोष्टीची सर्वात जास्त चिंता वाटते, ती म्हणजे ज्या दिवशी माझ्या दोघी बहिणींना प्राण्यांचे किंवा जीवजंतूंचे मांस भेटणार नाही त्या दिवशी माझ्या बहिणी तुम्हाला आणि तुमच्या दोन्ही भावांना मारून खाऊन टाकतील. तुमचे तर तुमच्या भावांवर अतिशय प्रेम आहे आणि तुम्ही तुमच्या भावांना मृत्यू झालेले कसे पाहू शकता? आणि या सर्वांमध्ये असंही होऊ शकतं की तुम्ही माझ्यावर प्रेम करणं सोडून द्याल, पण या सर्वांमध्ये मी तुमच्यावर प्रेम करणं सोडणार नाही. माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे, पण माझ्या दोघी बहिणींचं तुमच्या भावांवर थोडंही प्रेम नाही. ज्या दिवशी माझ्या बहिणींना प्राण्यांचे मांस भेटणार नाही त्याच दिवशी माझ्या बहिणी त्यांच्या नवऱ्यांना मारून खाऊन टाकतील इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. याच कारणामुळे मी सारखी चिंतेत आणि रडत असते की शेवटी माझ्या बहिणींमुळे तुम्ही आणि मी वेगळे होणार आणि आपल्यात वाद होतील आणि तुम्ही माझा त्याग कराल. त्यामुळे मी सारखी चिंतेत असते आणि रडत असते आणि म्हणूनच मी दुसरीकडे तोंड करून नाराज होऊन रडत बसलेली असते, ज्याचा तुम्हाला आत्तापर्यंत भयंकर राग येत होता. या सर्व गोष्टी ऐकून राजकुमार आपल्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, हे तर भयंकर आहे आणि आता माझ्या दोन्ही भावांचा जीव अत्यंत धोक्यात आहे. कोणत्याही वेळी त्यांच्या पत्नी त्यांना भोजन म्हणून खाऊ शकतात. आता त्यांच्या जीवाला धोका आहे. तेव्हा तो राजकुमार त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, तुझ्याकडे माझ्या भावांना वाचवण्यासाठी काही उपाय आहे का? आणि असेल तर तू त्वरित मला सांगावं अशी मी तुझ्याजवळ विनंती करतो. तेव्हा त्याची पत्नी म्हणते, मी तुला आणि तुझ्या दोन्ही भावांना माझ्या बहिणींपासून वाचवण्याचा मार्ग सांगू शकते, पण तुला माझी एक अट स्वीकारावी लागेल, तरच मी तुला तुझ्या दोन्ही भावांना वाचवण्यासाठी हा उपाय सांगेन. ती छोटी बहीण म्हणते की तुमच्यासोबत तुम्हाला माझाही प्राण वाचवावा लागेल. मला तुमच्यासोबत शेवटपर्यंत जगायचे आहे. भगवान विष्णूजी माता लक्ष्मीजींना म्हणतात, हे देवी, आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकून लहान राजकुमार आपल्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, मी माझ्या 2 मोठ्या भावांना याबद्दल विचारल्यानंतर परत येईन आणि त्यांना तुझ्या अटीबद्दल देखील सांगेन. जर त्यांनी तुझी अट स्वीकारली तर नक्कीच मी तुला सांगेन. मग दोन्ही बहिणी त्यांच्या अन्नाच्या शोधात जंगलात जातात, परंतु लहान राजकुमाराची पत्नी तिच्या अन्न शोधण्यासाठी कुठेही जात नाही, तर ती घरातच राहते. लहान राजपुत्र तो त्याच्या 2 मोठ्या भावांकडे सल्ल्यासाठी येतो आणि त्यांना म्हणतो, मोठ्या भावांनो, आता माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐका. माझ्या पत्नीने मी जेवतानाच माझ्यासमोर आक्रोश करण्याचे कारण सांगितले आहे. माझी पत्नी मी जेवताना रोजच्या रोज आक्रोश का करत असते? कारण तिच्या दोन्ही बहिणी राक्षस आहेत आणि त्या दररोज त्यांच्या खाण्यासाठी जंगलातून प्राण्यांचे मांस आणतात. असे तो पुढे म्हणाला की ज्या दिवशी त्याच्या बहिणींना खायला मिळणार नाही त्या दिवशी ती तुम्हा दोघांना आणि मला मारून टाकेल आणि आपल्या सर्वांना खाऊन टाकतील. त्यामुळे आम्हा सर्वांचा जीव धोक्यात आहे, कारण कोणत्याही दिवशी तुझ्या बायका तुम्हाला मारून खाऊ शकतात. तेव्हा थोरला राजकुमार धाकट्या राजपुत्राला म्हणतो, भाऊ, या संकटातून सुटण्याचा काही मार्ग आहे का? आपण या भूतांपासून सुटका कशी करू शकतो? तेव्हा छोटा राजकुमार म्हणतो की भाऊ, मी माझ्या पत्नीला विचारले आहे, पण तिने सांगितले आहे की आपल्याला मरण्यापासून वाचवेल, पण तिची एक अट आहे, आपल्याला मान्य करावी लागेल.
तेव्हा मधला राजकुमार त्याला म्हणतो की अरे भाऊ, तू त्या दिवशीही एक अट घेऊन आला होतास आणि तुझ्या अटीमुळे आज आम्ही तिघेजण हे सर्व भोगत आहोत. एवढ्या मोठ्या संकटात आज पुन्हा तुम्ही एक अट घेऊन आला आहात. जा आणि तुमच्या पत्नीला सांगा की आम्ही तिची एकही अट मान्य करणार नाही. तेव्हा मोठा राजपुत्र म्हणतो, अहो बंधूंनो, ही वेळ तुमच्यात वाद घालण्याची नाही. सध्या आमच्या जीवाला धोका आहे आणि त्याची पत्नी आपला जीव वाचवू शकते. आणि शेवटी आता मोठा राजकुमार म्हणतो की भाऊ, आम्ही तुमच्या बायकोची अट मानायला तयार आहोत. मला सांगा, तुमच्या बायकोची काय अट आहे? तेव्हा त्या राजकुमाराने त्याच्या 2 मोठ्या भावांना सांगितले की माझ्या पत्नीची अट आहे की आपल्याबरोबर आपण तिचेही प्राण वाचवावे, कारण ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि तिला तिचे आयुष्य माझ्याबरोबर घालवायचे आहे. आणि जर आपण तिची ही अट मान्य केली तर ती आपल्याला वाचवेल. आपल्या तिघाही भावांना वाचवण्याचा उपाय तिच्याकडे आहे. मग थोरला राजकुमार म्हणतो, ठीक आहे, ती आपल्या बहिणींचा विश्वासघात करत आहे, म्हणून आम्ही तिचा जीव वाचवायला तयार आहोत. भगवान विष्णूजी आई लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, आता ते 3 राजपुत्र धाकट्या राजपुत्राच्या पत्नीकडे येतात आणि तिला सांगतात की तू तुझ्या बहिणींचा विश्वासघात करून आमचे प्राण वाचवत आहेस, त्यामुळे आम्ही तुझे प्राण नक्कीच वाचवू, पण आम्हाला काय करायचे आहे ते सांग. तेव्हा धाकटा राजकुमार त्याची पत्नी त्याला सांगते की तुम्हा 3 राजपुत्रांना शिकारीसाठी जंगलात जावे लागेल आणि जंगलात गेल्यावर तुम्हाला स्वतःला घायल रक्तबंबाळ बनवावे लागेल आणि मग माझ्या बहिणी तुम्हाला घायल झालेल्या रक्तबंबाळ अवस्थेत पाहतील आणि त्या तुम्हाला नक्कीच विचारतील की अशी अवस्था तुमची कुणी केली, तुम्हाला दुःख पोहोचवण्याची हिंमत कोणाची झाली. मग तुम्हाला सांगावे लागेल की जंगलात काही दरोडेखोर लपले होते. त्यांनी आमचे सर्व पैसे लुटले आणि त्यांचे घोडे खूप वेगाने पळत होते, पण आमचे घोडे खूप हळू धावत होते. हळूहळू आम्ही त्यांच्याकडून पराभूत झालो. राजपुत्राची पत्नी पुढे म्हणते की त्यानंतर माझ्या बहिणी तुम्हा सर्वांना विचारतील तुम्हाला काय हवे आहे. मग तुम्हाला त्यांना सांगावे लागेल की तुमचे वेगाने धावणारे घोडे आम्हाला द्या. आम्हीही शिकारीला जाऊ आणि शिकार करू, तुमच्यासाठी चांगल्या प्राण्यांचे मांस आणू. हे ऐकून माझ्या बहिणी तुमच्यावर प्रसन्न होतील. मग माझ्या बहिणी तुम्हाला वेगाने धावणारे घोडे देतील आणि तुम्ही तिघेही भाऊ त्या घोड्यांवर स्वार होऊन हे जंगल पार करून तुमच्या राजवाड्यात जाल. आणि जर तुम्ही एकदा हे जंगल पार करून सुरुवात कराल आणि जेव्हा आपण सीमेवर पोहोचू तेव्हा माझ्या बहिणींची शक्ती तेथे काम करणे थांबवेल, कारण या पुढच्या जंगलात आमची कोणतीही शक्ती काम करत नाही. आणि जर तुम्ही 3 राजपुत्र या जंगलात प्रवेश कराल आणि एवढं अंतर पार करून निघून गेलात तर माझ्या बहिणी तुम्हा 3 भावांचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत आणि तुमचे प्राणही वाचतील. आता धाकट्या राजपुत्राची बायको काय म्हणत आहे हे 3 राजपुत्रांना चांगले समजले होते. 3 राजपुत्र जंगलात जाण्याच्या बहाण्याने जंगलात जातात आणि जंगलात पोहोचल्यावर ते एकमेकांना इजा करू लागतात. त्यानंतर ते घरी पोहोचतात तेव्हा त्यांच्या पत्नींना दिसते की त्यांचे पती खूप जखमी झाले आहेत आणि त्यांच्या शरीरातून रक्तही वाहत आहे. मग त्यांच्या पतीची अशी अवस्था पाहून त्यांना खूप राग येतो आणि रागाच्या भरात त्या आपल्या पतींना विचारतात, तुला या जंगलात अशी अवस्था कोणी केली आहे? हे धाडस कुणामध्ये आहे? मग 3 राजपुत्र आपल्या पत्नींना उत्तर देतात आणि म्हणतात की आज दरोडेखोर जंगलात लपले होते. त्यांचे घोडे खूप वेगाने धावत होते. त्यांनी आमचे घोडे लुटले आणि आमचे सर्व पैसेही पळवून नेले. त्यामुळेच आम्ही पराभूत झालो. आता भगवान विष्णूजी माता लक्ष्मीजींना म्हणतात, हे देवी लक्ष्मी, आता त्या 3 राजकुमारांच्या बायका त्यांच्या पतींना म्हणू लागतात, हे नाथ, तुम्हीच सांगा आम्ही काय करू शकतो. तुला मदत करायची असेल तर आम्ही त्या लुटारूंचा बळी देऊ आणि तुझ्या चरणी शरण जाऊ. मग ते 3 राजपुत्र म्हणतात, तू एक स्त्री आहेस. आमच्या शत्रूला शिक्षा केलीस तर ती सगळीकडे तुमची चर्चा होईल. एक वाईट नाव तुमच्या सगळीकडे गाजेल आणि प्रत्येकजण म्हणेल की तुम्ही तिघांचे पती खूप कमकुवत आहेत, जे त्यांच्या शत्रूला त्यांच्या पत्नींकडून शिक्षा देत आहेत. तेव्हा त्या राजकुमारांच्या बायका आपल्या पतींना म्हणाल्या,
हे नाथा, तुम्हीच मला सांगा, आम्ही तुम्हाला अशी मदत करू शकत नाही, मग आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो? तेव्हा ते 3 राजकुमार त्यांना म्हणतात, त्या लुटारूंनी आमचे घोडे घेतले आहेत आणि आता उद्या त्या जंगलात दरोडेखोर येतील. जर तुम्ही तुमचे वेगाने धावणारे घोडे आम्हाला दिले तर आम्ही तुमच्यासाठी त्या जंगलातून चांगली शिकार आणू. मग ती एक मोठी मदत होईल. मग ती राक्षसी स्त्री तिच्या बहिणीला सांगते की जा आणि आमचे सर्वात वेगवान घोडे या 3 राजपुत्रांना द्या. यांनी आणलेल्या शिकारीमुळे आपल्याला जास्त मेहनत करावी लागणार नाही. तेव्हा ती लहान बहीण त्या 3 राजकुमारांना सांगते, तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर या वनाच्या हद्दीतून निघून जावे आणि ते 3 घोडे त्यांच्या हाती स्वाधीन करते. भगवान विष्णूजी माता लक्ष्मीजींना म्हणतात, हे देवी, त्या शिखरावर त्या लहान बहिणींचे म्हणजेच त्या राक्षसाचे शब्द ऐकून 3 राजपुत्र वरच्या राक्षसाला म्हणतात की हो, तू नक्कीच आमचे प्राण वाचवलेस. आम्ही तुमचे प्राणही नक्कीच वाचवू आणि आम्ही तुझ्या बहिणींनाही सांगणार नाही. तू आम्हाला या जंगलातून सुटण्याचा मार्ग सांगितला आहेस. असे म्हणत ते तिघेही राजपुत्र आपापल्या खोलीत जातात आणि आपापल्या खोलीत पोचल्यावर ते सर्वजण मनातल्या मनात विचार करून खूप आनंदी होतात की उद्या आपण या नरकातून मुक्त होऊन आपल्या महालात पोहोचणार आहोत. आपण उद्या आपल्या आईवडिलांना भेटणार आहोत. या विचाराने 3 राजपुत्रांना मनातून खूप आनंद होता होता सकाळ झाली. 3 राजपुत्र आपले रोजचे काम करतात आणि जेवण करून ते 3 राजपुत्रांनी आपले घोडे वेगाने पळवायला सुरुवात केली आणि तिथून राजपुत्र पळून गेले आणि आता त्यांनी या जंगलाची हद्द ओलांडली होती. रात्र झाली तरी हे तिघे राजपुत्र परतले नाहीत. मग मोठ्या बहिणीने त्या लहान बहिणीला जाऊन बघून यायला सांगितले. तेव्हा लहान बहीण असंच नाटक करत फेरफटका मारून आली आणि बहिणींना म्हणाली, ताई, हे 3 राजपुत्र कुठेच दिसत नाही आहेत. बहुतेक ते पळून गेले असावेत. हे ऐकून ते 3 राक्षस खूप क्रोधित झाले आणि त्यांनी आपली मोठे नखे बाहेर काढले आणि मग ते स्वतःच जंगलाच्या दिशेने चालू लागले आणि चालत असताना ते 3 राक्षस जंगलाच्या सीमेवर पोहोचले. 3 राजपुत्र जंगलाच्या सीमेच्या पलीकडे पोहोचले होते, त्यामुळे ते त्यांना इजा करू शकले नाहीत. मग ते पाहून मोठी राक्षसी खूप चिडली आणि ती त्या राजकुमारांना म्हणाली, अरे राजकुमारांनो, आता तुमचा बचाव झाला आहे आणि आता आम्ही तुमचे नुकसान करू शकत नाही. पण तुम्ही निघताना एक गोष्ट सांगा की तुम्हाला या जंगलातून पळून जाण्याचा मार्ग कोणी सांगितला आणि तुम्हाला हे कसे कळले की या जंगलाच्या हद्दीपलीकडे आम्ही काहीही करू शकत नाही. तेव्हा मधला राजकुमार आपल्या भावांना म्हणतो की मी आता यांच्या बहिणीचं नाव सांगतो. तसं पण आता तिच्या बहिणी आपलं काहीही वाकडं करू शकत नाहीत. मग तेव्हा लहान राजकुमार त्याला म्हणतो, भाऊ, कृपया असे करू नका. माझ्या पत्नीने आपल्या सर्वांचे प्राण वाचवले आहेत आणि शेवटी आपण तिचा विश्वासघात करू शकत नाही. जर आपण असे केले तर आपण मोठे पाप करू. परंतु मधला राजकुमार रागवला होता आणि तो खूप वाईट स्वभावाचा होता. तो विसरला होता की राजपुत्राच्या पत्नीने त्याच्यासमोर काय अट ठेवली आहे आणि त्याने सर्व खरं तिच्या बहिणींना म्हणजे त्या राक्षसांना सांगून टाकले. मधल्या राजपुत्राचे हे बोलणे ऐकून 2 राक्षस आपल्या धाकट्या बहिणीवर खूप रागावले आणि अचानक त्यांनी आपल्या लहान बहिणीच्या शरीरावर खूप वार केले आणि तिला खाऊन टाकले. हे पाहून छोट्या राजपुत्राला खूप दुःख झाले. पण त्यांचे भाऊ त्याला म्हणाले, तू इतकी चिंता का करत आहेस? आपले वडील तुझा दुसरा विवाह करून देतील. तू राजपुत्र आहेस आणि तुला तिकडे कशाचीही कमी पडणार नाही. तू हिचा विचार करणं सोडून दे. ही तर फक्त एक राक्षसी होती. तू आपल्या राज्यात गेल्यावर सर्व काही ठीक होईल असे सांगून 2 राजपुत्र त्यांच्या राजवाड्याकडे निघून जातात आणि इथे ते 2 राक्षस त्यांच्या लहान बहिणीलाही मारून तिची अस्थी तिथे टाकून त्यांच्या घरी जातात. या राक्षसांना परतताना पाहून छोटा राजकुमार पुन्हा एकदा जंगलाची सीमा ओलांडून त्या छोट्या राक्षसीजवळ पोहोचला आणि तिची हाडं धरून तो जोरजोरात रडू लागला. त्यावेळी तिचाही आत्मा मोठ्या दुःखाने रडत होता. तो छोटा राजकुमार विचार करू लागला की माझ्या पत्नीवर खूप प्रेम होते, पण आज मी तिला वाचवू शकलो नाही. तिने माझ्या भावांना आणि मला वाचवले, मात्र आज त्यांच्याच भावांमुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला.
भक्तांनो, भगवान विष्णूजी माता लक्ष्मीजींना म्हणतात, हे देवी, चल आता मी तुम्हाला या 3 लोकांबद्दल सांगतो ज्यांच्यावर तुम्ही चुकूनही विश्वास ठेवू नका. हे 3 लोक नक्कीच फसवणूक करतात. प्रथम, मद्यपी आणि मादक पदार्थांचे व्यसनी. मद्यपान करणारी व्यक्ती नेहमी नशा करते. अशी व्यक्ती निश्चितपणे फसवणूक करते. त्या व्यक्तीला काहीच कळत नसते. दारूच्या नशेत तो काय करतोय हे त्याला कळत नाही. तो काय बोलत आहे हे त्याला कळत नाही. अशी व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी कोणालाही फसवू शकते. दुसरे म्हणजे वासनेने आंधळा झालेला. आंधळा झालेला मनुष्य वासनेशिवाय दुसरे काहीही पाहू शकत नाही. अशी व्यक्ती आपल्या वासना तृप्त करण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाचा नाश देखील पाहू शकते. अशी व्यक्ती कोणाचीही नातेवाईक नसून ती व्यक्ती कोणालाही फसवू शकते. अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. तिसरे म्हणजे ईर्ष्यावान आणि कपटी व्यक्ती नेहमी फसवणूक करण्याचा विचार करत असतो आणि तो कोणालाही आनंदी पाहू शकत नाही. अशा व्यक्तीला नेहमी इतरांच्या प्रगतीचा हेवा वाटतो आणि ती व्यक्ती फक्त स्वतःचीच प्रगती पाहू शकते. त्यामुळे अशा व्यक्तीवर चुकूनही विश्वास ठेवू नका. ही व्यक्ती समोर तुमच्या चांगुलपणाची स्तुती करेल, परंतु त्याच्या मनात ईर्ष्या राहील. त्यामुळे अशा व्यक्तींपासून शक्यतो दूर राहिले पाहिजे. भक्तांनो, आता भगवान विष्णूजी माता लक्ष्मीजींना म्हणतात, हे देवी, आता तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. तेव्हा माता लक्ष्मीजी भगवान विष्णूजींना म्हणतात, हे भगवान, आज तुम्ही मला या कथेद्वारे खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे. मी तुम्हाला खात्री देते की मी ही कथा संपूर्ण जगात पसरवीन. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया मला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्ही सर्वांनी आमचे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अशा माहितीपूर्ण कथा पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आमच्या सर्व व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही सर्वांनी नोटिफिकेशन बेल देखील दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आधी मिळू शकेल. मित्रांनो, आत्तापर्यंतचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.